सगळ्याला जर एवढ्या डीप मध्ये सांगत सुटलं तर आपण प्लॅन कधी घालणार, बरोबर ना? त्यामुळे प्लॅन मध्ये काय सांगायचं ना त्याचं आता आपण थोडक्यात बघू. शक्यतो ही तिन्ही चित्र सारखी येतील याचा विचार करा. नाही तुम्ही बऱ्याच जणांची उत्तर पण बघितलं ना, लोक हे लांब आहे छोटे असं म्हणतात. तुम्ही विचारता फरक काय याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कंपॅरिझन होतं हे हा. छोटा हे मोठा गोल असं. मग आता काय विचारायचं त्याचं पण सांगतो. बोलायचं मला काय अनुभवात नाही कळालं ना की काय विचारायचं. शेवटी तुम्हाला म्हणून प्रेझेंटेशन एवढं तुम्ही जास्त देता ना तेवढं तुम्ही घडत. ओके, आता जर समजा मी असं डायरेक्ट विचारलं ना त्या चित्रात काय फरक आहे, एक म्हणजे हा मोठे आणि हे छोटे. सर एक मिनिट, हे ऑनलाईन मार्केटिंग झाली की कुठलं आहे? कुठलं? त्याच्यातच स्टार्ट आहे. नाही नाही, हे तुम्हाला आता मी हे प्रेझेंटेशन कसं इझी शब्दात सांगायचंय. तुम्ही एवढं तर लोकांना डीप मध्ये सांगणार नाही ना. पण मी लोकांना विचारलं की मी बघितलं की अरे चित्रात तर फरक आहे, लोकांना विचारलं काय फरक आहे, लोक काय म्हणणार की हे मोठे नाही छोटे दिसतंय ना असं. आणि असं तो होणार ना, एकदम तर परफेक्ट येणार नाही. मग तुम्हाला काय विचारायचं, अशी 3 चित्र काढायची आणि बघायचं मला इथं 1 2 4 आहे, इथं पण 1 2 4 आहे, इथं पण 1 2 4 आहे. याचा अर्थ यात काय फरक आहे का? आता त्याला चित्र छोटं मोठं गोल मोठा छोटा काय दिसला का? हा सगळा कार्यक्रम तुमच्या प्रेझेंटेशनचा आहे, लक्षात ना. आणि मला पण हा अनुभव आला. हा, मी सुरुवातीला असंच म्हणत काय फरक आहे, ते म्हणतो हे मोठं आहे हे छोटे आहे आणि मला हे अपेक्षित उत्तर नाहीये माझं. मग काय होतं, तुम्हाला जर अपेक्षित उत्तर नाही मिळालं तर तुमचा टेम्पो लूज होतो. आणि टेम्पो गेला ना तर तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये हवा निघून जाते, बरोबर ना. त्यामुळे टेम्पो टिकवण्यासाठी तुम्हाला डायलॉग डिलिव्हरी खूप महत्वाची. मग मी हे सुरू केलं बघा, 1 2 4 1 2 4 1 2 4 तिन्ही चित्र कशी आहेत असं मी नाही म्हणत, समोरचा म्हणतो, कारण आपल्याला टेम्पो तसाच ठेवायचा ना. म्हणजे 3 चित्र समान आहेत, बरोबर ना. आता बघू आपण ही तिन्ही चित्र समान वाटतायत का, असं पुढचं वाक्य असायला पाहिजे. मग बघा इथं तुमचे आजोबा आहेत, इथं तुमचे वडील आहेत, इथं तुमचे चुलते आहेत, इथं तुमचे भाऊ आहेत, इथं चुलत भाऊ आहेत. तर ही चित्र कशाचं असेल? आता फॅमिली तुम्हाला फॅमिली लिहा, कुटुंब लिहा. आपल्याला इंग्लिश येत नसेल तर बिंदास मराठीत लिहायचं कुटुंब, त्याच्यासाठी फॅमिली. क्लिअर आहे ना? येस, कुटुंबाचं चित्र आहे. ओके, आता बघा इथं पंतप्रधान आहेत, इथं केंद्रीय मंत्री, इथं राज्यमंत्री आहेत, इथे एक असं काढायचंच, इथं राहिलेले खासदार आहेत. तर हे चित्र कशाचं आहे आता? संसद ना. म्हणणार काय पुढचा माणूस असं? मग हे 2 चित्र सेम आहेत का? मग तुम्ही म्हणलं की 2 चित्र सेम आहेत, एक एकदम लूज स्टॉक टाकायचा, इतका लूज टाकायचा ना की त्याला झटका बसला पाहिजे. हा, बसतो झटका, पण तो स्टॉक लूज स्टॉक असतो. तुम्ही म्हटलं ना नाही नाही दोन्ही सेम नाहीत आता, तर मग झटका बसत नाही बरं, इथं लूज स्टॉक टाकायचा. तुम्ही तर मग कशी म्हटलं दोन्ही सेम आहे, काहीच आहे. त्याला कळतं की आता ह्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे जे माझ्याकडे नाहीये. आणि हे ज्या क्षणी तो ऍक्सेप्ट करतो ना की तुमच्याकडे काहीतरी वेगळे त्या क्षणी तुम्ही सांगाल तो ऐकतो. क्लिअर आहे? येस सर. मग हे चित्र आता सेम असेल का? तुम्ही ते पुढचं काही वर्णन केलं नाही तरी तो काय म्हणणार आहे? वेगळंच असू शकतं ना, सेम असणार नाही. म्हणणार का नाही म्हणणार? मग आता काय होतंय मार्केटिंग मध्ये आपण बघू सर की चित्र दाखवायची भाषा हीच आहे. चित्रांची भाषा लोकांना कळते. आणि जर एखादी गोष्ट दाखवायची असेल तर अशीच दाखवायला लागणार, कुटुंब असं दाखवायला लागणार, पंतप्रधान म्हणजे संसद अशीच दाखवायला लागणार. सेम सर मार्केटमध्ये ज्यावेळेस आता मी तुम्हाला बिझनेस दाखवतोय ना, तुम्ही म्हणता ना हे सगळं सारखं आहे, आता हे सगळं सारखं आहे का ते आपण बघू. ओके, मग आता पहिलं स्कीम. लोक विचारतात ना स्कीम आणली का, कुठली स्कीम आहे, बरोबर ना. आणि आपण सांगतो स्कीम बिम काय नाही, तुझं गोळ गोळ काढून दाखवतो स्कीमच आहे. येतं लक्षात ना, गोळ गोळ काढलं की त्याच्या दृष्टीने काय स्कीम आहे. काही लोकांनी मग गोळ गोळ काढायच्या ऐवजी काही नवीन चालूगिरी केली, चौकोन काढायला लागली. हा, पण हे नाही त्याला कळत की त्याला फक्त गोळ गोळ नाही म्हणायचं, एकामेकाला कनेक्टिव्हिटी आली की काय झालं,
असलंच काहीतरी आहे. चेन. त्यामुळे चेन लक्षात ना. त्यामुळे तुम्ही चौकोन काढला का गोल काढला त्याने खूप मोठा फरक पडत नाही. मग स्कीम मध्ये काय होता, ही एक कंपनी आहे. ओके, आता ही कंपनी काय करते, लोकांच्याकडून पैसे घेते. ओके, आता यांनी पहिला एक यांचा एजंट नेमला आणि ज्या कंपनीत तुम्ही काम करताय ना, त्यात आपण काय करते, दिवा सिक्रेटचं काम करतो. तर आपण कितीचं पॅकेज सांगणार, समजा आपलं जसं 10,000 रुपयाचं पॅकेज आहे, तसं याने पण काय केलं, कंपनीला 10,000 रुपये दिले. कंपनीला याने काय दिले, 10,000 रुपये दिले. याला काय मिळालं स्कीम मध्ये काही मिळत नाही. मग स्कीम मध्ये काय मिळतं, तर पहिलं मिळतं रिसिप्ट. कशाची, पैसे भरल्याची एक रिसिप्ट मिळते. क्लिअर आहे ना. दुसरं काय मिळतं, आश्वासन. आश्वासन काय, आश्वासन मिळतं 2 महिन्यात, 4 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात दुप्पट देऊ तिप्पट देऊ असलं काहीतरी आश्वासन मिळतं. पैसे दिले, रिसिप्ट मिळाली, इथं वस्तू काय मिळाली का, सेवा काय मिळाली का, काही नाही मिळाली, तर फक्त आश्वासन मिळतं, देऊ कधीतरी. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं इथं काय माहिती का, काम करावे लागत नाही. आणि लोकांना काम नाही करायचं म्हणलं की लोक तिथं उडे आहेत. पण जिथं काम न करता पैसे मिळतात तिथं आज ना उद्या फसवणूक होते. क्लिअर आहे ना. आणि खरंच आहे, असंच आहे. जिथं काम न करता पैसे मिळतात तिथं गॅरंटेड आज ना उद्या फसवणूक होते, म्हणजे होते. मग आता समजा यांनी काय केलं, यानं काही एजंट नेमले. आता हे पैसे कोणाला देणार, कंपनीला, आणि ह्याला काय मिळणार, कमिशन. असं वाढत गेलं. आता असं वाढत गेलं तर ह्या सगळ्यांचे पैसे कोणाकडे गेले, कंपनीकडे. क्लिअर आहे. आता काय होतं माहिती का, कंपनी ठरवते की हे पैसे कुठं लावायचे, ऍग्रिकल्चर क्षेत्रात लावायचे, कुठल्या दुसऱ्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये लावायचे, शेअर मार्केट मध्ये लावायचे, कुठं पैसे लावायचे कोण ठरवणार, कंपनी. आणि मग उदाहरण घेऊ आपण. बघा, एखादी कंपनी 2000 मध्ये चालू झाली, रिअल इस्टेट बूम होतं का ना, ओके. 2005 ते 2014 रिअल इस्टेट कसं होतं, बूम मध्ये. आणि ही कंपनी यांनी पैसे घेतले आणि लावले, कशात लावले, रिअल इस्टेट मध्ये. जर समजा ही कंपनी 3 वर्षाला दुप्पट देत असेल तर 2000 ज्याला गुंतवलं त्याला 2003 ला दुप्पट येणार का नाही. 2003 ला ज्याला भरले त्याला 2006 ला दुप्पट मिळाले.